नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर इथं ही जी बॅग बनवलेली आहे, अगदी वेगळी आहे. तुम्ही पाहू शकता आणि नवीन आहे. तर बघू शकता. ही बॅग आपण इथे रिकामी करून घेतलेली आहे. हा जो खालचा बेस आहे, तो फोल्ड करून ठेवलेला आहे त्या ठिकाणी. तर इथे आपल्याला या बॅगचे बेल्ट दिसत नाही आहेत. तर याचे बेल्ट आपण अशा पद्धतीने शिवून घेतलेले आहेत. इथं दाखवते मी. तर मधला जो स्पेस तो सोडलेला आहे. आता पुढे आपण बॅग कटिंग करून बघणारच आहोत. दिसेल तुम्हाला. तर ही बॅग कशी शिवायची ते पुढे मी दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट वरती घेतल्यानंतर हा बॅगला शेप थोडासा वेगळा येतोय आणि खूपच सुंदर दिसते ही बॅग. इथे 34 बाय 20चं असं कापड घेतलेलं आहे मी. तर बॅगची उंची जी आहे 17 येणार आहे आणि डबल केली तर आणि रुंदी आहे 20. तर इथं अशा पद्धतीने आपल्याला 1 इंचमध्ये डबल फोल्ड करून घ्यायची आहे ही पट्टी आणि शिवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी शिवून घेतलेली आहे. तर ते आपला कपडा असा सरळ करून घेतला. खालची बाजू पण बघू शकता काठ शिवलेली. आता यावर आपण हे बेल्ट लावून घेणार आहे. तर बेल्ट अशा पद्धतीने लावायचं आहे. साईडनं आपण 5.5, 6, 6.5 आपल्या पाहिजे तसं आपण तिथे बेल्ट जितका उंच पाहिजे तेवढा आपण इकडे कमी-कमी अंतर घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं शिवून घ्यायचं मी दाखवते आता इथे. हा बेल्टही या कपड्याप्रमाणे 20 इंचच घेतलेला आहे आपण या ठिकाणी. एक्स्ट्राचा इथे कट करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडनं आपल्याला इथे 6, 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढा बेल्ट लांब असेल तर आपल्याला मार्किंग हे थोडंसं कमी इंचावर करावं लागेल. जसं की 6 6 किंवा 5.5 जरी केलं तरी बेल्ट थोडासा उंच होऊ शकतो. बेल्ट शॉर्ट हवा असेल तर 6.5 इथपर्यंत ठेवायचं. लक्षात नसेल आलं तर परत एकदा सांगते. बेल्ट जर आपल्याला या बॅगचा उंच हवा असेल, तर साईडनं मार्किंग हे थोडंसं कमी मापावर घ्यायचं. आता मी इथे 6.5 ठेवलेलं आहे, तर तुम्ही 5.5 वगैरे घेऊ शकता. 5.5 घेतल्यानंतर दोन्ही साईडनं 1-1 इंच बॅगची उंची वाढू श सॉरी बेल्टची उंची वाढू शकते. तिथं अशा पद्धतीने इथे लॉक करून घेतलेलं आहे साईडनं. मी ते 6.5 इंचावर मार्किंग करून शिलाई केलेली आहे. अगदी स्ट्रेट शिलाई घ्यायची आहे त्यावर. आता मी पहिल्यांदा 7 वर केला होता, नंतर मी 6.5 वर केला मार्किंग. आता या ठिकाणी जिथं मी 6.5 वर मार्किंग केलं तिथून शिलाई करून घेणार आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं जरा असं फॉरवर्ड केलं त्यामुळे काही लोकांना व्हिडिओ किचकट वाटला आणि लवकर समजला नाही. त्यामुळे मी थोडीशी सावकाशतेनं सांगते या ठिकाणी. तेव्हा अशा पद्धतीने हा बेल्ट आपला तयार होतोय. जेव्हा आपण बेल्ट उचलू तेव्हा बॅगला वेगळा शेप येतो. तर दुसऱ्या साईडला आपण असाच बसवून घेणार आहोत. रिपीट झाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला पाहता येतं. तर दोन्ही अगदी साईडला कडा ज्या बेल्टच्या आहेत अगदी काठावर अगदी शिलाई घेतलेली आहे या ठिकाणी आणि डबल स्टिच करून लॉक केलेला आहे. आणि कपडा थोडासा थिक होण्यासाठी मी आतून अस्तर लावून जोडूनच घेतलं होतं सुरुवातीलाच. कपडा सरळ ठेवून आडव्या उभ्या लायनिंगमध्ये शिलाई करून घेतली. त्यामुळे कपड्याला असा स्ट्रेट होतो आणि सुरकुत्या पडत नाहीत. सरळ होतो कपडा. आता इथे वळवून या ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे. मागे पुढे करून शिलाई पक्की होते.
खूप सिंपल आणि शिलाई खूप कमी आहे बॅगमध्ये. तर असे बेल्ट तयार झालेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, सुलट बाजूनी दोन्ही साईडनं शिलाई करून घेणार आहोत. इथे थोडंसं बेल्टमुळं कपडा जाड झालेला आहे. तर सुलट बाजूनी शिलाई केल्यानंतर आतल्या साईडनं आपल्याला दुमडून परत शिवायचं आहे, उलटं करून. इथं बॅग उलटवून मी साईडनं परत शिलाई घेतली, जेणेकरून शिलाई आतल्या साईडनं झाकली जाते. या बॅगचे बेल्ट बिलकुल दिसत नाहीत, वाटतच नाही या बॅगला बेल्ट आहेत. आता खालून आपण 2.5 इंच फोल्ड करून घेतली बॅग आणि शिलाई करून घेतली त्या साईडनं. दोन्ही बाजूला स्टिच करायचं आहे. इथे मी डबल टिप घेतली. आता इथे ही बॅग आपली पूर्ण शिवून झालेली आहे. अजून पुढे एक गोष्ट आपण बघायची महत्त्वाचे, तुम्हाला सांगते मी पुढे. तर ही बॅग आपण सुलट करून घेतली. हा खालचा बेस पाहू शकता. आतल्या साईडनं आपण जे फोल्ड केलेला होता असा बेस तयार झालेला आहे. हा 2.5 म्हटलं तरी 5 इंचाचा झाला हा. नंतर अशा पद्धतीने हे बेल्ट असे उचलल्यानंतर बॅगला एक छानसा असा सुंदर शेप येतो. त्यानंतर आपण आता एक काम करणार आहोत साईडनं. इथे आपण 2 इंचावर मार्किंग करायचं आहे, सॉरी 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या साईडनं 4.5 असं क्रॉसमध्ये आपल्याला एक शिलाई घ्यायची आहे यावर. अडीच इंच आणि उभ्या साईडला असं 4.5 इंच क्रॉसमध्ये स्टिच करून घ्यायचं दोन्ही साईडनं. पुन्हा मी मार्किंग करून सारखं करून घेतलं माप. आता इथे मी हे दाखवणार आहे की या ठिकाणी जर शिलाई केली तर अशा पद्धतीनं ह्या बॅगचा शेप येईल. या ठिकाणी आपण वेलक्रो पण लावू शकतो किंवा प्रेस बटन असतात, प्रेस बटन पण लावू शकतो. प्रत्येकाकडे आता प्रेस बटन आणि वेलक्रो असेलच असं नाही, नसलं तरी पण आपण ते कशा पद्धतीने शिवायचं म्हणून मी हे शिलाई करून दाखवत आहे. या ठिकाणी मी वेलक्रो किंवा प्रेस बटन पण लावू शकले असते, पण साधी सिंपल आपल्याला बॅग शिवायची आहे. प्रेस बटननी काय होतं की उघडझाप केल्यानंतर बॅगचं तोंड पण मोठं होतं आणि यामध्ये फिक्स होतं शिलाई केल्यानंतर. हा एवढाच फरक आहे. पण पुढच्या वेळेस एखादी बॅग बनवू त्यावेळेस मी अशा पद्धतीने मी इलॅस्टिक किंवा प्रेस बटन किंवा वेलक्रो लावून अशी काही बॅग बनवून दाखवणार आहे काही पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच वेगळ्या टाईपच्या बॅग माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील या महिन्यामधल्या. तर इथे दोन्ही साईडनं मी स्टिच केलेलं आहे. खालून थोडी पसरट वाटते, वरच्या साईडला थोडीशी कमी दिसते. पण जेव्हा आपण सामान भरू त्यावेळेस बॅगेला आकार खूप छान येतो आणि खूप सारं सामान बसतं. यामध्ये मी सगळे कट पीस ठेवत आहे. ही बॅग भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर काही सामान बसतं यामध्ये.
6 ते 7 साड्या, 2 ड्रेस आरामात बसतात. दिसायला एवढी छोटीशी वाटते, पण बॅगेत सामान खूप बसतं. त्याला मी झिप वगैरे लावलेली नाही आहे. वरच्या साईडनं आपण एखादं प्रेस बटनमध्ये सेंटरला लावू शकतो किंवा वेल्क्रो लावू शकतो. तर अशा पद्धतीने ही बॅग मी भरलेली आहे या ठिकाणी. खूप सामान बसलेलं आहे यात. सुंदर असं हिला बॅगला शेप आलेला आहे आणि ऑटोमॅटिक ती तोंड बॅगेची झाकली जातात. दिसत नाही ओपन. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन बॅगचे पॅटर्न पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.